आपला सब्जेक्ट आहे इंडस्ट्रियल AC मशीन. त्याचा कोड आहे आपला 22523. आपण त्यामधील प्रॅक्टिकलला सुरुवात करतो आहोत. प्रॅक्टिकल नंबर 1. प्रॅक्टिकल नंबर 1 आहे आपलं आयडेंटिफाय द डिफरंट पार्ट्स ऑफ गिवन सिंगल फेज अँड 3 फेज इंडक्शन मोटर. प्रॅक्टिकलसाठी आपल्याला काय इन्स्ट्रुमेंट लागणार आहे ते बघा. इंडक्शन मोटर 3 फेज 3 HP 5 HP 415 व्होल्ट 50 HZ 1440 RPM स्क्वेरल गेज टाईप. नंतर इंडक्शन मोटर सिंगल फेज 1 HP 230 व्होल्ट 50 HZ कॅपॅसिटर स्टार्ट. त्यासाठी आपल्याला मोटरचा मेंटेनन्स करण्यासाठी स्क्रूड्रायव्हर, प्लायर म्हणजे पकड, स्पॅनर, हॅमर, मल्टीमीटर आणि इतर साहित्य आपल्याला लागत आहे. आता आपण मोटरचे स्पेअर बघणार आहोत. सिंगल फेज मोटरमध्ये मोटरची बॉडी, त्यानंतर मोटरमधील वाइंडिंग. सिंगल फेज मोटरमध्ये 2 वाइंडिंग असतात, एक स्टार्टिंग वाइंडिंग, एक रनिंग वाइंडिंग. आता ही जी आपला मोटर आहे पाण्याचा मोटर आहे, अर्धा HP पंप, हा त्याचा पंप आहे. त्यानंतर हे बॅक कवर आहे, हे फॅनचं कवर आहे, मोटर. त्यानंतर मोटरमध्ये फिरणारा पार्ट हा रोटर, हा पंप साईड. इथं फिरते मोटर आपली, त्यानुसार पाणी घेते. कॅपॅसिटर स्टार्ट अशा 2 प्रकारच्या मोटर असतात. आपली ही कॅपॅसिटर स्टार्ट मोटर आहे. तर आपण हे स्पेअर पार्ट बघितले. त्याच्यानंतर आपण आता मोटर बघणार आहोत. सिंगल फेज लाईव्ह मोटर, हे स्पेअर पार्ट मोटरचे आहेत. तर हे सिंगल फेज मोटरचं कनेक्शन बघा. हा मेन सप्लाय, हा इथे 3 फेज सप्लाय दाखवलेला आहे, परंतु आपण त्याचा सिंगल फेज वापर करतोय. फेज आणि न्यूट्रल 2च घेतोय. तर हे मोटरचं कनेक्शन बघा. इथून फेज स्टार्टिंग आणि मेन वाइंडिंगला जातो. तसंच न्यूट्रल ही मेन वाइंडिंग आणि स्टार्टिंग वाइंडिंगला पण जाते, पण ती कॅपॅसिटर थ्रू आणि सेंट्रीफ्युगल स्विच थ्रू जाते. सेंट्रीफ्युगल स्विच, त्यानंतर ही कॅपॅसिटर आणि हा कॅपॅसिटर थ्रू स्टार्टिंग वाइंडिंगच्या दुसऱ्या टर्मिनलला म्हणजे S2 आणि हे S1 आणि M1. आता इथून कनेक्शन मोटरला जाते. ही आपली सिंगल फेज मोटर, सिंगल फेज इंडक्शन मोटर. व्होल्टेज 200 ते 240, रेटिंग क्लास A इन्सुलेशन आहे. ॲम्पियर 4.40 आहे. 50 HZ, HP किलोवॅट, अर्धा HP म्हणजे 0.5 HP, किलोवॅट 0.37, RPM 1420 आहे. फ्रेमचं 100 आहे. तर सिंगल फेज मोटर आपण रन करणार आहोत. त्यासाठी स्विच ऑन करणार आहोत. स्विच ऑन केल्यानंतर सप्लाय ऑन झालेला आहे. आता ही सिंगल फेज मोटर रन झालेली. सिंगल फेज मोटर आहे. सिंगल फेज मोटर ऑफ करतोय आपण. तर सिंगल फेज मोटर रन झालेली आपली. आता आपण दुसरं बघणार आहोत 3 फेज इंडक्शन मोटर. तर हे 3 फेज मोटरचं कनेक्शन RYB 3 फेज सप्लाय 440 व्होल्ट. तिथून आपण 3 फेज सप्लाय दिला आहे तो DOL स्टार्टर.
हे DOL स्टार्टर आहे आपलं. DOL स्टार्टर नंतर आपण तिथून कनेक्शन घेतलेले रिवर्स फॉरवर्ड स्विच. हा रिवर्स फॉरवर्ड स्विच म्हणजे आपल्याला वायर चेंज करायची गरज नाही. स्विच चेंज केला की रिवर्स फॉरवर्ड मोटर तिथून आपण 3 फेज मोटरचं कनेक्शन घेतो आहे आपण. तर ही 3 फेज मोटर ही 3 फेज मोटर आपण आता कनेक्शन बघणार आहोत. कनेक्शन बघा. 3 फेज ही केबल आलेली RYB. नंतर मोटरचं डिटेल्स बघा. स्क्वेरल गेज इंडक्शन मोटर 3 HP 2.2 किलोवॅट 1440 RPM फ्रेम 100 टाईप लोड पेज 3 50 सायकल रेटिंग C क्लास इन्सुलेशन B क्लास. ही मोटरला लोड अरेंजमेंट. हे आपण लोड अरेंजमेंटने मोटरला लोड देऊ शकतो. जसं जसं व्हील टाईट होईल तसं तसं पुलीवर लोड येईल आणि हा बेल्ट टाईट झाल्यानंतर मोटर आपल्याला लोडवर चालेल. आणि दोन्ही लूज केले नट का मोटर एमटी चालेल. आता आपण मोटर चालू करणार आहोत. 3 फेज सप्लाय ऑन केलेला आहे. RYB आहे. RYB. आता हे स्टार्टर चालू करणार आहोत. स्विच मार्फत सप्लाय मोटरला दिलेला आहे. आता मोटर आपली रन झालेली आहे. आता मोटर ऑफ करणार आहोत आपण. तर हे डायरेक्शन बघणार आहोत. मोटरचं डायरेक्शन बघा अँटी क्लॉकवाईज. आता आपण स्टार्टर बंद करणार आहोत. त्यानंतर स्विच रिवर्स कंडिशनला करणार आहोत. स्विच रिवर्स कंडिशनला केल्यानंतर मोटरचं डायरेक्शन बघायचं आहे आपल्याला. बघा आता मोटर चालू केली. आता परत डायरेक्शन बघायचं आहे आपल्याला. तर बंद करतोय आपण. तर मोटर फिरते अँटी क्लॉकवाईज. अँटी क्लॉकवाईज. सेम सिंगल फेज मोटरसारखेच 3 फेज मोटरचे पण स्पेअर असतात. मोटरला आपण एक पुली लावलेली. मोटरची बॉडी पाठीमागे फॅन आर्मेचर स्टेटर राहतो आपला तो. तशा प्रकारे आपल्याकडे DC मोटर, AC मोटर, DC सिरीज मोटर, सर्व प्रकारच्या आपल्याकडे मोटर्स अवेलेबल आहेत प्रॅक्टिकलसाठी. हे अल्टरनेटर आणि DC मोटर आहे. DC मोटरने आपण अल्टरनेटर फिरवतो. आणि हे आपल्याकडे दोन्ही DC मोटर आणि DC जनरेटर आहे. DC मोटरने आपण DC जनरेटर चालू करतो आणि AC जनरेटरने DC सप्लाय घेतो आपण. अशा प्रकारे आपल्याकडे सिंगल फेज इंडक्शन मोटर, 3 फेज इंडक्शन मोटर, सिंगल फेज मोटर आपण खोलून स्पेअर दाखवण्यासाठी वेगवेगळे ठेवलेले आहेत. तसेच सेम स्पेअर आपले 3 फेज मोटरचे सुद्धा असतात. तिथे 3 फेज मोटरला आपल्याकडे पुली आहे. इथे आपण पंप लावलेला आहे. ही पाण्याची मोटर आहे. ती आपली प्रॅक्टिकल मोटर आहे लोड देण्यासाठी. लोड अरेंजमेंट केलेली.
सिंगल फेज मोटरला आपल्याकडे लोअर अरेंजमेंटची गरज नाही, आपण फक्त डायरेक्शन बघतो तिचे रिवर्स आणि फॉरवर्ड. प्रॅक्टिकलमध्ये आपल्याला स्पेअर लिहायचे, सर्व पार्ट्स लिहायचे, मटेरियल सिंगल फेज 3 फेज दोन्ही मोटरचे लिहायचे. नंतर सर्किट डायग्राम काढायचा आहे मोटरचे पार्ट्सचा, सिंगल फेजचा काढायचा आहे, नंतर 3 फेजचा काढायचा आहे. त्यासाठी जे मटेरियल वापरलं आहे आपण, प्लायर पकड वगैरे सर्व ते लिहायचं आहे. अशा प्रकारे आपले सिंगल फेज आणि 3 फेज मोटरचे पार्ट्स आपण बघितले.